नमस्कार मित्रांनो, तर आज 3 जून 2026 आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये जून 2026 मान्सूनचा संपूर्ण अंदाज जून महिन्याचा। तर मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने काल 2 जून 2026 रोजी जून महिन्यासाठी मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर केला आहे। याच अंदाजानुसार मान्सून जून महिन्यात कसा राहणार याबाबत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा। IMDने मान्सूनचा जून महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे। यंदा प्रशांत महासागरात एल निनो स्थिती सक्रिय होत असल्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। जून महिन्यातील पावसाचा आणि हवामानाचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे मला सांगणार आहे। मित्रांनो, जून महिन्यातील पावसाचा मुख्य अंदाज, सरासरीपेक्षा कमी पाऊस। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी बिलो नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे, सुमारे 84% आहे। मान्सूनचे आगमन हे केव्हा होणार? केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पोहोचायला वेळ लागणार आहे। मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मान्सून साधारणपणे 10 ते 11 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून केव्हा पसरेल? हवामान खात्याच्या नवीन वेळापत्रकानुसार 10 ते 15 जून दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात सक्रिय होईल। विभागीय पावसाची स्थिती, पाऊस अंदाज जून, कोकण आणि गोवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल। किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण इतर विभागाच्या तुलनेत ठीक राहील। पश्चिम महाराष्ट्र सुरुवातीला पाऊस कमी राहील, मात्र 12 ते 15 जून दरम्यान काही भागात सरासरीच्या आसपास पाऊस होऊ शकतो। मराठवाडा, जून महिन्यात मराठवाड्यात पावसाची मोठी तूट कमतरता जाणवण्याची शक्यता आहे। मित्रांनो, विदर्भ, विशेषतः पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा लक्षणीय कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पश्चिम विदर्भामध्ये मित्रांनो, ज्यामध्ये बुलढाणा, अकोला येण्याची शक्यता आहे। तापमान आणि उष्णतेची लाट, कडक उन्हाचा चटका कायम राहणार। कमी ढगाळ वातावरण आणि पावसाचा विलंब यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील। उष्ण आणि दमट हवामानसुद्धा राहू शकते मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये। पेरणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये। सध्या राज्यात ठिकठिकाणी होत असलेला पाऊस हा मान्सून पूर्व प्री मान्सून पाऊस आहे मित्रांनो। हा मान्सूनचा नियमित पाऊस नाही। अपुऱ्या ओल्यावर पेरणी केल्यास बियाणे उलटण्याची शक्यता असते, त्यामुळे जोपर्यंत जमिनीत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत खरीप पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे। यंदा मान्सूनचा सुरुवातीचा प्रवास काहीसा संत व कमकुवत राहणार असल्याने जून महिन्यात एकंदरीत पाऊस हा कमीच राहणार आहे। धन्यवाद।